आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, जे ऐकून रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. पण विचार केला तर संतापही येतो आणि कीवही येते. नाशिकच्या घटनेचा संदर्भ. नाशिकमध्ये एका भोंदूबाबाने अनेक महिलांच्यावर अत्याचार केले. त्याने त्याचे व्हिडिओही बन त्याने त्याचे व्हिडिओ बी बनवले, ब्लॅकमेल केलं. पण एक प्रश्न असा येतो, की या महिला तिथं पोहोचल्या का? कारण एकच, चमत्कार होईल ही आशा. सर्व लोक ना दुःखानं ग्रासलेले असतात. त्यांना असं वाटतं की काहीतरी चमत्कार व्हावा आणि आपल्या आयुष्यातलं दुःख थोडंफार कमी व्हावं. हे असं का होतं माहिती आहे का? त्यांच्या दुःखाच्या वेळेस त्यांना कणखर साथ देणारं कोण नसतं. त्यांना मदत करणारं कोण नसतं. जेव्हा एखादा व्यक्ती हारलेला असेल, तर सरकारसुद्धा त्याच्यासोबत नाही उभं राहत. कारण का सरकारसुद्धा इन्कम टॅक्स तेव्हा घेतं जेव्हा लोकांचा इन्कम असतो. पण जेव्हा त्याच लोकांच्याकडे इन्कम नसतो ना, तेव्हा सरकारसुद्धा त्याला पैसे द्यायला तयार होत नाही. ही भावना आहे, की लोकं पडत्या काळामध्ये उभे नाहीत राहत एकमेकांसोबत. सरकारच उभं राहत नाही पडत्या काळात त्या लोकांच्या सोबत. ज्यांना आयुष्यभर तुम्हाला इन्कम टॅक्स दिला, जर त्याचा इन्कम बंद झाला, तर त्याला काय देणार सरकार? हा विचार आजपर्यंत सरकारनं केला नाही, की जो आपल्याला इन्कम टॅक्स भरतोय आपला, उद्याच्याला त्याच्यावरती काय बालंट आलं, तर उद्या आपण सरकार म्हणून आम्ही त्याची जबाबदारी घेऊ. कधी म्हणणार नाही तुम्हाला. हे वास्तव आहे. तसंच या बायकांना जेव्हा त्या दुःखात होत्या, त्यावेळेस त्यांना आधार देणारं कोण नसणार किंवा यांची दुःख छोटी-छोटी होते. यांची दुःख छोटी-छोटी असतील, खूप छोटी. पण तो मानसिक आधार देण्यासाठी सरकारनं आजपर्यंत काही पाऊल उचलले नाहीत. त्यामुळेच यांना या अशा गोष्टी, अशा बाबांच्या सानिध्यात जायची गरज पडली ना. आता मूळ समस्या काय आहे माहिती आहे का? हजारो वर्षापासून आपण चमत्काराच्या नावाखाली फसत आलोय. आपण मंदिरांना तर जागृत मानतो, पण स्वतः मात्र सुस्त झालोय. आपण जागृत व्हायला तयारच नाहीये. आणि याचा इतिहास, आता याला इतिहासात साक्ष काय आहे? एक ऐतिहासिक उदाहरण बघू. लोकांना वाटतं देव येऊन सगळं निस्तरतील. पण इतिहासात बघा, जेव्हा अफजल खान तुळजापूरला आला, तिथले त्या मंदिरातले पुजारी वाचले का? अजिबात नाही. सोमनाथाच्या मंदिरातले पुजारी वाचले का? अजिबात नाही. हे लक्षात घ्या. तुम्हाला लढायला तयार व्हावं लागतं. संघर्ष तुम्हाला करावा लागतो. जोपर्यंत माणूस स्वतः चमत्कार किंवा पुरुषार्थ करायला तयार होत नाही ना, तोपर्यंत तो मारला जातो किंवा गुलाम बनतो. हे लक्षात असू द्या. आता यालाच धार्मिक उदाहरण देऊन समजून घ्यायला गेलं तर विचार करा, भगवान श्रीकृष्ण जर चमत्कार करायचा असता भगवान श्रीकृष्णांना, किती वेळ लागला असता हो? काही सेकंदात कौरव संपले असते. भगवान कृष्णांना अर्जुनाला 18 अध्यायाची गीता का सांगितली? लढाई तुझी आहे, लढावं तर तुलाच लागल, हे लक्षात घे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आणि अर्जुनच लढतोय का? तर अन्याय अर्जुनावर झालाय, मग लढावं तर अर्जुनाला लागेल. कृष्ण का लढतील अर्जुनासाठी? तुम्ही देवाकडून अपेक्षा ठेवता देवानं लढलं पाहिजे. देवानं कधी सांगितलं की तुमच्यासाठी ते लढतात म्हणून? तुम्हाला बुद्धी दिली, तुम्हाला शक्ती दिली, तुम्हाला सगळं तर दिलं त्यानं, परमेश्वरानं. मग लढायची हिंमत पण त्यानं दिलेली. तुम्ही तुमच्यासाठी लढू शकत नसाल तर काय उपयोग? आणि माणूस लढणार नाही, देवाच्या भरोशावर कायम राहील. हे भगवान, हे परमेश्वराला पहिलंच माहीत होतं. त्यामुळे श्रीकृष्णाला अवतार घ्यावा लागला आणि त्यांना सांगावं लागलं भगवद्गीता. भगवद्गीता ही फक्त अर्जुनासाठी नाही सांगितली, ही भगवद्गीता सगळ्या लोकांसाठी सांगितलेली आहे. तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्हालाच लढावं लागेल. मी परमेश्वर त्यात तुम्हाला साथ देईन, पण मी फक्त प्रत्यक्षदर्शी असेल. लढावं तर तुम्हालाच लागेल. हे गीतेत श्रीकृष्णानं अर्जुनाला जे 18 अध्याय सांगितलेत ना, ते यासाठीच सांगितलेत की तुम्ही स्वतःला अर्जुन समजावं आणि तुम्ही स्वतःची लढाई स्वतः लढायला शिका. त्यामुळे फक्त देवावरती सोडू नका आणि देवाला नाव ठेवण्यामध्ये वेळ नका वाया घालू. तुमच्यावर अन्याय झाले, तुम्हालाच लढावं लागेल. हे वास्तव आहे आणि हेच सत्य आहे. परमेश्वरानं हे सांगण्यासाठीच अवतार घेतला होता, हेही लक्षात ठेवा.
आपण मात्र स्वतः कष्ट करण्याऐवजी बाबाकडे जाऊन दोरा धूप करण्यात वेळ वाया घालवतो. खूप मानवी कुमकुवतपणा म्हणा किंवा बाबाचा धंदा म्हणा. लोक बाबाकडे का जातात? एक सामान्य प्रश्न आहे. घरात कटकट आहे, मुलगा ऐकत नाही, नवरा दारू पितो, लग्न जमत नाही, मूल होत नाही. हे प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात असतात. पण आपण धैर्य हरतो आणि अंधश्रद्धेचा आधार घेतो. बळी देण्याची प्रथा. बोकड किंवा कोंबडा कापल्यावर घरात सुख येईल हा विचार किती क्रूर आहे. विचार करा. दुसऱ्याचा जीव घेऊन तुम्हाला शांती मिळेल का? कल्पना करा, कोणीतरी तुमच्या मुलाला किंवा तुमच्या बाळाला मारून स्वतःच्या सुखाची प्रार्थना करत असेल तर तुम्हाला कसं वाटेल? ही जी लेकरं आहेत ना, ती निसर्गाची आहेत, हे प्रकृतीची लेकरं आहेत. जेव्हा तुम्ही त्यांना तुम्ही हाल हाल करून माराल तर ही प्रकृती तुम्हाला सोडेल का? हा तुम्ही कधी विचार केलाय का? तुम्ही जेवढ्या यातनेनं दुसऱ्याला मारताना तेवढं तुम्हाला भोगावं लागतं. ही प्रकृती नाही सोडत. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला सोडलं जातं. अजिबात नाही. त्या प्रकृतीच्या न्यायापुढे तुमचा कायदा नाही चालत. तिचा कायदा खूप मोठा आहे आणि प्रकृती बदला घेते. तिच्या लेकरांना मारल्यानंतर ती सोडत नाही, हेही लक्षात घ्या. भीतीवर आधारित लूट आणि वास्तव. ज्योतिष आणि वास्तुशांतीचा बाबुलबुवा. तुमच्या पत्रिकेत मंगळ आहे, गुरु आहे, वास्तू बिघडली आहे, हे सगळं भीतीवर चालतं. माहिती आहे का? ज्यांना तुमचं भविष्य समजतं त्यांना स्वतःचं मरण नाही माहीत नाही. जर त्यांच्याकडे एवढी शक्ती असती तर त्यांनी तुमच्याकडून दक्षिणेची अपेक्षा का केली असती? त्यांनी स्वतःच सोन्याचे डोंगर नसते का उभा केले? पाश्चात्य देश विरुद्ध भारत. बाहेरचे देश विज्ञानामुळे प्रगत झाले. त्यांच्याकडे अंधश्रद्धा होती पण त्यांनी ती काळानुसार सोडली. आपण आजही मूल होण्यासाठी बाबाकडे जातो. मूल होणं ही एक पूर्णपणे जैविक प्रक्रिया आहे. ती बाबाच्या हातात कशी असेल बरं? थोडा तरी विचार करा. आता राजकीय वरदहस्त. लोक विचारतात राजकीय नेते या बाबांच्या पाया का पडतात? सत्य, नेत्यांना बाबांच्या शक्तीत रस नसतो. त्यांना त्या बाबांच्या मागे असलेल्या भक्तांच्या मतांचा रस असतो. नेता स्वतःच्या स्वार्थासाठी तिथे असतो आणि जनता स्वतःच्या सुखासाठी. आता यावर उपाय काय? इज्जत जाईल या भीतीपोटी अत्याचार सहन करू नका. पहिल्यांदाच जेव्हा त्या बाबानं चुकीचा स्पर्श केला होता ना, तेव्हाच जर त्याला चपलेनं मारलं असतं तर आज शेकडो महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त नसतं झालं. खरा देव आणि भक्ती. प्रभू रामाला वनवास चुकला नाही तर आपल्याला त्रास का होणार नाही? संकटांना सामोरे जाण्याची ताकद ठेवा. राम असेच देव म्हणून लोकांनी मानलं नाही त्यांना. त्यांनी कधीही, तुम्ही एखादी गोष्ट ऐकली कधी राम असे म्हणाले की सीतेनं जर लक्ष्मण रेषा ओलांडली नसती तर आज मला हे बघायची पाळी आली नसती, मला वनवास भोगावा लागला? त्यांनी कधी दुःख भोगलं? कधी दुःखाचा विचार केला की मला हे याच्यामुळं हे झालं, त्याच्यामुळे ते झालं? ते कर्म करत राहिले. त्यांनी कर्म केलं, फक्त त्यांनी आपल्या कर्तव्याचं पालन केलं. आणि दैवत्व तुम्हाला तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा तुम्ही कर्तव्याचं पालन करता. दुसऱ्याला दोष देण्यात वेळ वाया घालवून काही फायदा होत नाही. तुम्हाला ते कर्तव्याचं पालन करता आलं पाहिजे. त्रास होतो तुम्हाला, त्याचे उपाय नसतेच शोधायचे. तुम्हाला कर्तव्य करत राहावं लागेल. ते त्रास सहन करत पुढे जावं लागतं. तेव्हा तुम्हाला प्रभुत्व भेटतं. असं सहज नाही भेटत. आज तुम्ही स्वामी विवेकानंद म्हणताना त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांनाही त्रास भोगावा लागला ना.
तुम्हाला वाटत असेल की त्यांनी त्रास भोगला नसेल, खूप त्रास भोगलाय. त्याचंच फळ आज विवेकानंदांना लोक पूजतात, हे लक्षात असू द्या. कोणताही मंत्र किंवा कोणतीही पूजा तेव्हाच कामाला येते जेव्हा तुम्हाला त्याचा अर्थ माहीत असला पाहिजे. अंधा अनुकरण ना थांबवा आता, बस बस झालं. शेवटचा संदेश काय आहे? चमत्कार विसरा, कर्मावरती विश्वास ठेवा. शॉर्टकटच्या नादाला लागून ना स्वतःच्या आयुष्याची राखरंगोळी नक्कीच करू नका. बुद्धीचा वापर करा, विचार करा आणि मगच कृती करा. धन्यवाद.